लावण्याचा इशारा देणाऱ्या कायद्याला पाठिंबा दिला। या त्यांच्या दोन सध्या महाराष्ट्रात महानगरपालिकेचा रणसंग्राम सुरू आहे आणि याच रणसंग्रामामध्ये पिंपरी चिंचवडची नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आता पुण्यातील जवळची महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये आलेलो आहोत। आणि इथले जे काही स्थानिक नेते आहेत, इथले जे काही राजकारणी आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा पिंपरी चिंचवडचा महानगरपालिकेचा कारभार असेल, पिंपरी चिंचवडमधले नेते मंडळी असतील, यांच्यासोबत काम करतायत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे। कारण का जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सगळा रणसंग्राम जो आहे तो आपण राज्यभरात दाखवतोय आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये आपण पोहोचलोय। आपण सुरुवातीला भाजपकडे जाऊयात, कारण का भाजप एक तुल्यबळ पक्ष म्हणून मानला जातोय। खरी फाईट तुमची कोणासोबत आहे? कारण का कार्यकर्ते मनसेचे सुद्धा जास्त पाहायला मिळत आहेत, सेनेचे सुद्धा जास्त पाहायला मिळत आहेत। तुमची फाईट कोणासोबत असणार आहे? आमची फाईट ही निवडणूक म्हणून आम्ही लढतोय। हे लढत असताना आम्हाला जनतेच्या कामासाठी आम्ही जे जे काय करतोय ते आम्ही फक्त दाखवतोय। समोरचा पक्ष कोणता आहे, समोरचा उमेदवार कोण आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्ही फक्त आम्ही काय केलंय आणि आमच्या कामाच्या जीवावर आम्ही लोकांसमोर जातोय। अच्छा, सेनेचे देखील आपण कार्यकर्ते पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत। सेनेची नेमकी परिस्थिती काय असणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये? कारण का राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सगळी रस्सीखेच चालू आहे असं सांगितलं जातं, अशी चर्चा आहे। आम्हाला आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितले कुणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये, कारण कुणी केलंय आणि कोण सांगतंय आणि कोण कुणावर आरोप करतोय हे जनतेला माहितीये। शिवसेना हा असा पक्ष आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो तयार झालाय, त्यांना फक्त लोकांची कामं करायची आहेत, त्यांना कुणा विकासाच्या माध्यमातून त्यांना जनतेला उत्तर द्यायचंय, त्यांना कोणत्याही टीका टिप्पणीला सामोरं जायचं नाही। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की मागच्या वेळेस ज्या शिवसेनेच्या जागा होत्या त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त जागा आमच्या निवडून येणार आहेत। आमची फाईट कुणाशी नाहीये। फाईट नाही, टीका करायची नाही, म्हणजे भाजपचा कारभार जो काही झाला इतक्या दिवसांमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये तो मान्य आहे। जनता सुज्ञ आहे, मी तुम्हाला तेच सांगतेय। आपण टीका टिप्पणीमध्ये आपला वेळ घालवायचा, आपले उमेदवार सगळे त्याच्यामध्ये डिस्टर्ब करायचे, जनतेला संभ्रम तयार करण्यापेक्षा आम्ही काम करणार आहोत। टीका टिप्पणी, त्यांचा कारभार काय, त्यांनी काय केलं ह्याची सगळा लेखाजोखा जनतेपुढे आम्ही मांडलेला आहे यापूर्वी सुद्धा। आता ती वेळ नाही, आता जनतेला माहिती आहे। आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी परवा काय ज्या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे ते करतायत, आम्ही त्यांना म्हणजे शिवसेनेची आता भूमिका अजित पवार मांडतायत, तुमचं असं म्हणणं आहे? हा, विरोधकांना स्पेसच नाही राहिलेली। आता काय झालंय, महायुतीतच एकमेकाचे विरोधक या ठिकाणी तयार झालेले आहेत। अजितदादा जे म्हणतायत आम्ही गप्प आहे, आम्ही कुणाचीच बाजू नाही घेतली, हे जनतेला समजतं की आम्हाला काय म्हणायचं। अजित पवारांनी सांगितलंय खूप भ्रष्टाचार झालाय, मनसेवाले पण आहेत, आम आदमी पार्टीचे देखील नेते आहेत। आपण सगळ्यांकडे येऊयात। मनसे म्हणून काय भूमिका आहे? कारण का शिंदेची शिवसेना आता सांगते की आम्ही टीका टिप्पणी करणार नाही। आम्ही करणार। भ्रष्टाचार झालाय, उघड आहे। भ्रष्टाचार लाखोचा नाही करोडो रुपयामध्ये झालाय आणि हजारो करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। हा सगळी उघडी जनता बघतीये। पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनतेने बघितलेलं आहे। रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय। आता पाण्याच्या मोठ्या यंत्र ह्या आणलेल्या आहेत, मोठ्या पाईपलाईन टाकता येते, रस्ते करता येते, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही तर नाही झालाय का? कारण की रस्त्यांना हायकोर्टाने सांगितलंय की तुम्ही काँक्रीटचे रस्ते करू नका, तरी तुम्ही पवारांचं ज्यावेळेस 15 वर्ष अजितदादांची सत्ता महापालिकेवरती होती ती व्यवस्थित चाललं होतं, त्यावेळेस भाजपने खूप भ्रष्टाचार केला नाही। त्यावेळेस अजितदादांची सत्ता असताना कसं काय भाजप भ्रष्टाचार करेल? त्यावर दादानीच राष्ट्रवादीनेच भ्रष्टाचार केला ना, हे मान्य आहे आम्हाला। त्यामुळे तर त्यांनी भाजपला दिलं, भाजपांनी पण तेच केलं। आणि भाजपच्या ह्याच्यामध्ये जे नगरसेवक आहे ते राष्ट्रवादीतलेच आहेत, तर वेगळे चेहरे कोणते आहेत? आता महापौर कोणाचा हवा आहे तुम्हाला? महापौर जो जनता देईल तो। किती जागा लढताय? आम्ही 14 जागा लढवतोय, पण जो जनता देईल तो। जनता सुज्ञ आहे, जसं ताईने सांगितलं तसं जनता सुज्ञ आहे। जनता जे वोटिंग करेल त्यांचाच महापौर बसणार आहे। मी ठरवणार नाहीये किंवा काही नाही, पण जनता ठरवेल की यावेळेस महापौर कोणतं करायचं। आरोप होत आहे आता भाजपचे, तुम्ही एकटेच आहात, तुमच्यावर आरोप होतोय भ्रष्टाचाराचे, म्हणजे ह्यांचंच नाही, अजित पवारांनी देखील काल परवा मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले। हप्तेगिरी चालू केली जातात, ते तुमच्या आमदारांचं नाव घेतलं नाही अजित पवारांनी, पण थेटपणे महेश साळवेंवरती टीका केली जाते। नाही, आरोप करणं आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते सिद्ध करणं हे पहिलं प्रमुख काम आहे। अजितदादांवर सुद्धा 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, पण तो सिद्ध झाला पाहिजे। सिद्ध झाला तर त्या आरोपाला किंमत आहे।
अन्यथा काय असं कुणी उठते आरोप करते, असल्या आरोपांना काही व्हॅल्यू नसते. पण दादा म्हणतायत की 70,000 कोटींचा भ्रष्टाचार करून मी त्यांच्याच बरोबर येऊन बसलो. हे पहा, ते आमच्याबरोबर येऊन बसले, ते काय झालं हा विषय वरच्या नेत्यांचा आहे. आम्ही आत्ता महापालिकेची निवडणूक लढतोय. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 5 वर्षात जो काही कारभार केला आहे त्या कारभाराच्या आधारे आम्ही जनतेकडं आमची मतं मागतोय आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही केलेल्या कामाच्या आधारावर जनता आम्हाला पुन्हा या महापालिकेत सत्तेवर नक्की बसवेल. पण आता आम आदमी पार्टी सुद्धा आहे, सगळीकडे तुम्ही निवडणूक लढताय, उत्तमरित्या लढताय, पण तुमचं काय विजन असणार आहे किंवा तुम्ही नेमकं काय विरोधक म्हणून बसायचं आहे, स्ट्रॉंग विरोधक म्हणून बनायचं आहे की आपलाच महापौर निवडून आणायचा आहे आणि ह्या सगळ्यांना हे काय नेमकं तुमचं ठरलंय? आमचं विजन अरविंद केजरीवालने जे पिंपरी चिंचवडमध्ये जे 35 उमेदवार दिलेत ते निष्ठावंत दिलेत, कुणी इकडून तिकडून पळून आणलेले नाहीयेत. आणि आपण पालिकेमध्ये बघताय भ्रष्टाचार किती, आम्हाला सांगायची गरज नाहीये. दिल्ली मॉडेल बघताय तुम्ही, पंजाब मॉडेल बघताय, हरियाणा मॉडेल बघताय, ते आम्ही करून दाखवलंय आणि हे पिंपरी चिंचवडमध्ये करू. आणि शिक्षण, आरोग्य, दवाखाना ह्या ज्या या शहरामध्ये मूलभूत गरजा आहेत, आता जो स्मार्ट सिटी करताय तर स्मार्ट सिटी करत असताना तुम्ही शिक्षण, आरोग्य, दवाखाना यासाठी आता स्लमचे एवढे भ्रष्टाचार आहेत, TDR घोटाळा हे ते बरेच चालू आहे. हे सगळी जनता बघते, जनता रोडवर येत नाही. आता आम्ही जरी कमी आहे पण आमच्या मागे छुपी जनता भरपूर आहे. आम्ही दारोदारी जाऊन लोकांचा प्रचार करतोय, आम्हाला लोक प्रतिसाद देतात आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसतील आमचे 35 उमेदवारांपैकी किती लोक निवडून येतील. आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका म्हणून या महापालिकेकडे पाहायला जातं, पण आता जी काही चर्चा चालू आहे ते सगळ्यांचं सांगणं आहे की भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. ह्याच्या व्यतिरिक्त आता काय इतिहास राहिलाय महापालिकेचा? नमस्कार, मी डॉक्टर बाबा कांबळे, कष्टकरी जनता आणि रिक्षा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 7 ते 8 लाख असंघटित कामगार आहेत. तुम्ही आता एक उल्लेख केला की शहराचा महापौर कोण ठरवणार, तर मी अधिकारवाणीने सांगतो शहराचा महापौर शहरातील कष्टकरी जनता ठरवणार. आणि ह्या वेळेस कष्टकरी जनता शिवसेनेसोबत आहे. कष्टकरी जनतेला आम्ही अजितदादांकडे उमेदवारी मागितली होती, अजितदादांनी उमेदवारी दिली नाही. वाढती गुन्हेगारी, ती लोक बाहेरच्या राज्यामधून येतात, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची बंधनं नसतात, या सगळ्या मुद्द्यांना भाजपने एकंदर मागच्या 5 वर्षामध्ये किती हे केलेलं पाहायला मिळालं? ही गुन्हेगारी वाढू नये म्हणून तर पोलीस आयुक्तालय आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे भाजपनेच आणलं आहे. आणि ते पोलीस आयुक्तालय इथं आल्यापासून भरपूर प्रमाणामध्ये गुन्हेगारीला आळा बसला आहे. भारतीय जनता पार्टीचं कामच अशा पद्धतीचं आहे की जे लोकाभिमुख कामं आहेत त्याच्यावरच भारतीय जनता पार्टी फोकस करते. अजित पवारांची काही वर्ष आणि भाजपची 5 वर्ष, काय नेमका फरक आहे या दोघांमध्ये? अजित पवारांची पूर्वीची होती, त्यांच्यावरती आरोप करून म्हणजे अजित पवारांनी भ्रष्टाचार त्यांच्या पक्षाने NCPने केला असा आरोप करून ना भय ना भ्रष्टाचार हे ब्रीदवाक्य घेऊन भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली. पण त्याच्यानंतर ना भय थांबलं ना भ्रष्टाचार थांबला, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि नंतर प्रशासक राज्य आलं. प्रशासक राज्य गेले 3 ते 4 वर्ष जवळजवळ प्रशासक राज्य आहे. त्या प्रशासक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. याची वारंवार म्हणजे एक छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यांमध्ये पुरावा नाहीये, पुरावे द्या तुम्ही. तुमच्याकडे काय पुरावा? मग आता तुम्ही असं राजकीय आरोप होत आहेत असं वाटतंय का? नाही बघा काही भ्रष्टाचार वर्षांपूर्वी एसीबीची धाड पडली होती, पण आठवतंय? ते तोच पुरावा आहे. तुम्हाला मी सांगते की भ्रष्टाचाराचा पुरावा हा शासकीय म्हणजे चोरालाच सांगायचं की चोरी कुठे केली सांग, तर तो माल लपूनच सांगणार ना की इथं काहीच नाही गेलेलं. असाच विषय आहे तो. शिवसेना एकटी लढतीये. आज आम्हाला युती होता या ठिकाणी फसवलं गेलं. 128 जागेमधनं फक्त 14-15 जागा आम्ही मागितल्या होत्या, त्या दिल्या नाहीत. आणि आम्हाला 2 तास आधी सांगितलं की युती होणार नाही, तरी पण आम्ही 61 उमेदवार उभे केले. यदा कदाचित आम्हाला जर आधी माहिती असतं तर आमच्याही 128 उभे राहिले असते. पण बरं झालं आम्हाला आजमायची संधी या माध्यमातून महानगरपालिकेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र तिथं मुंबईमध्ये विजन मांडतायत. त्यांना मुंबईचं आणि बाहेरच्या काही महानगरपालिकेमध्ये जितकं लक्ष दिलं जात नाहीये हे 2 ठाकरेंकडून सांगितलं जात आहे. आता पिंपरी चिंचवडला तर येत आहेत का, सभा घेत आहेत का, हा भाग वेगळा. तुम्ही मागणी देखील केली असेल, पण तुमचं नेमकं तुम्ही काय कार्यकर्त्यांना आव्हान करताय आणि विकास कामं काय घेऊन जाताय तुमची? विकास कामं आमची असणारच आहेत, पण सगळ्यात जास्त आमचा भ्रष्टाचारावर आमचं लक्ष असणार आहे. जो कोणता पक्ष निवडून येईल आणि सत्तेत बसल तर त्यांच्यावर त्यांच्यावर आमचं लक्ष असणार आहे. आणि युवकांसाठी आणि MIDCतील कंपन्यांसाठी नवीन योजना आमच्याकडे असणार आहेत किंवा या शहरांसाठी आमच्याकडे नवीन योजना आहेतच.
आणि राजसाहेबांची जी ब्ल्यू प्रिंट आहे ती आम्ही राबवणारच आहे. भाजपकडून घरातल्या लोकांना खूप उमेदवारी दिल्या जातात. पुण्यात तसं काहीसं घडलेलं पाहायला मिळालं. पिंपरी चिंचवडमध्ये देखील तीच ओरड आहे. त्यामुळे कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत आणि तुमच्यासोबत कार्यकर्ते नाही असं म्हणणं आहे. आमचे सगळे कार्यकर्ते हे प्रचारात मग्न आहेत आणि त्यांनाही माहिती आहे की आमचा राजू दुर्गे एकटा काफी आहे. सगळे कुठलाही आरोप होऊ दे, कुठलंही हे येऊ दे, मी 100% उत्तर द्यायला भरपूर हे आहे. मला हे सांगायचं आहे, आता आमच्या ताई सुलभाताई जे काय बोलल्या त्यांचं ते साहजिकच आहे. त्यांना युतीमध्ये नाही येता आलं, त्याच्यामुळं त्यांचा जो काही होणारा त्राग आहे तो मी समजू शकतो. येता आलं नाही त्यांचं म्हणणं घेतलं नाही, आम्हाला जागा कमी दिली. तेच ना, मग घेतलं नाही म्हणूनच ओरडतात ना त्या, आहे का? काय केसानी गळा कापला. आम्हाला जर आधीच सांगितलं असतं ना की युती होणार नाही, तर मी म्हटलं ना की 128 उभे केले असते. खेळवत ठेवलं मैदान शेवटी. ठेवलं आणि आम्ही सुज्ञ म्हणजे आमच्या खासदार साहेब श्रीरंगाप्पा बारणे यांनी खूप संयम ठेवला. शेवटपर्यंत वाट बघितली युतीची. मग तुमचे आता विरोधक कोण आहेत? हे थेट विरोधक हेच असणार आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आहे? दोन्ही पण आहेत. साहेब, आतापर्यंत पिंपरी चिंचवड जर इतिहास पाहिला की या दोन्ही पण राष्ट्रवादी आणि बीजेपी या दोन्हीच्या माध्यमातून जो निर्णय लागेल तो शिवसेनाच घडवणार आणि इथून पुढचा महापौर जो आहे तो शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही. किंग मेकर होणार शिवसेना. 100%. नाही, आता ठीक आहे ना, मागच्या वेळेस सुद्धा शिवसेना होती, मागच्या वेळेस पण एकत्र शिवसेना होती. त्यावेळेस काही एका शिवसेनेच्या 2 शिवसेना नव्हत्या, तरी देखील त्यांना मागच्या 2017ला मी साक्षीदार आहे. 2017ला इकडे जे युतीच्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये मी सुद्धा कोर टीम मध्ये होते. त्यांनी शेवटच्या बैठका मुंबईपर्यंत नेल्या, तिथल्या बैठका चालू ठेवल्या. पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही राजकारण बघताच आहे, सत्तेमध्ये जे हेच आहेत म्हणून परिवर्तनासाठी आम्ही उडी घेतलेली. आम्ही आता सध्या विरोधकाची भूमिका आम्हीच पार पाडत आहे. ह्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी आवाहन केलं की पत्रकारांनी मराठी माणसाला सहकार्य करा म्हणून. राजसाहेबांनी पण पत्रकारांना आवाहन केलेलं आहे की मराठी माणसाला, सगळ्याच मराठी माणसं, तुम्हाला तर माहिती आहे ना कोणाला कोण सहकार्य करतंय ते. संक्रांत आलंय म्हणून गोड गोड बोलायचं नाहीये. जे सत्य परिस्थिती आहे त्याच्यावरच बोललं पाहिजे. आज जे आहे तुमची राष्ट्रवादी पूर्ण बीजेपी मध्ये आलेली आहे. बीजेपी कडे काय होतं शेवटी? आज ते लोक दुसऱ्यांची मुले आपल्या कडेवर घेऊन चाललेत. तुम्ही तुमचंच घेऊन बसले. तिकीट नाही भेटलं, हे नाही झालं, ते अरे राव, लोकांचं काय, नागरिकांचं काय? आज तुम्ही स्मार्ट सिटीच्या अंतर्गामध्ये सगळ्या पेंटिंग सगळं ह्याला चालू केलंय. तुम्ही म्हणताय ना मेट्रोचं काम, ठीक आहे, एक टाउन प्लॅनिंग असते. ज्यावेळेस तुम्ही एक रस्ता खोदणार आहे त्याच्यानंतर लोकांना प्रॉपर सोय झाल्या पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे? तुम्ही काय केलेलंच नाही. नुसता हा रस्ता खोदला, दुसरा ऑप्शन घेतात, दुसऱ्या फॅसिलिटीसाठी परत तोच रस्ता खोदतात. असे भरपूर भ्रष्टाचार आहे. आणि प्रूफचं तुम्ही म्हणताय ना, प्रूफ आमच्या राजसाहेबांनी ओपनली दिलेलं आहे आपल्या वोटर मतदार लिस्टचं. तुम्ही काय केलं त्याच्यावरती? शेवटी तुम्ही सगळ्यांना आपल्या पॉकेटमध्ये घेऊन आज तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही सगळं गोड तुमचं चाललंय. पण एकदा का राजसाहेबांकडे ही संधी आली सोडत नसतो आम्ही. मग आम्ही सोडत नसतो. प्रूफ दाखवूया तुम्हाला. आणि आम्ही काय सोडत बिनविरोध, नसतो. कशी आता काय तुम्ही आम्हाला येतात बिनविरोध? आता आम्हाला हेच कळत नाहीये. सेटिंग याला म्हणतात सेटिंग. एक निष्ठेचा विचार असो. राजसाहेबांच्या एक निष्ठ कार्यकर्त्यांचा 14 जरी लढत असले तरी सगळ्यात जास्त एनर्जी मनसेची पाहायला मिळते. मी शहराध्यक्ष पदावर ओबीसी सेलच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या गटामध्ये काम केलेलं आहे. एक 3च महिने मी ओबीसी सेल मध्ये काम केलंय आणि मला एवढं मोठं आमिष दाखवलं तर मी किती मंत्र्यांच्या दारापर्यंत पळाले, किती आमच्या बेंबीच्या देठापर्यंत आम्हाला त्रास झाला असेल. तुम्ही याचा विचार केलाय का? आमचा आज पैसा पण गेलाय. आज मी सर्वसामान्य गटातनं लढते. मी घरकुल मध्ये राहिला आहे. झोपडपट्टी निर्मूलन आणि त्या ठिकाणी एकही स्थानिक उमेदवार आम्हाला भाजपने दिलेला नाही, आम्हाला कुणीही दिलेला नाहीये. 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे निष्ठावंतांना फटका बसला. नाहीच ना, आमच्याकडनं सगळं काही तुम्ही पळवता. अजित पवार स्वतः बोलले की आम्ही माझ्याकडे पुरावे आहेत की भाजपनी भ्रष्टाचार केलेले आहे. तर माझं म्हणणं स्वतः उपमुख्यमंत्री त्याला दुजोरा देतात की भ्रष्टाचार झालेला आहे. तर माझं काय मत आहे की नागरिकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की महाराष्ट्र शासनामध्ये राष्ट्रवादी असेल, ओके, दुसरी गोष्ट शिवसेना असेल आणि भाजप असेल, तिघं एकत्र आहेत, लक्षात ठेवा. लगेच उत्तर घेऊ. राष्ट्रवादीचे देखील आले. तुमच्यातच हे सगळी संघर्ष होतोय आणि अजितदादा जे आरोप करताय, स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, पुरावे आहेत, मग भाजपचा भ्रष्टाचार बाहेर का काढत नाही, तुरुंगात का टाकत नाही त्यांना? 2002 सालीपासून 2017 पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधला झालेला विकास प्रत्येक महापालिका पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना माहित आहे की या शहराचा खरा विकास कुणी घडवलेला आहे. जर अजितदादा पवारांना भ्रष्टाचार कळतोय ना की भाजपने इथं भ्ष्टाचार केलाय, अजितदादा पवार राजीनामा द्यावा. ऐकून घ्या, याला बेस्ट सिटी म्हणून आमचे महापौर योगेश भाई असताना
भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगनी या सिटीला अवॉर्ड दिला, ऐकून घ्या. आणि आता हे म्हणतात भ्रष्टाचार. मग एवढा विकास जर ह्यांचं म्हणणं आहे, ह्यांचं म्हणणं एवढा विकास केलाय, ह्यांचं म्हणणं एवढा विकास केलाय. मी तुम्हाला म्हणतो प्रचंड, तुम्ही प्रत्येक नागरिकांना विचारा, प्रचंड ट्रॅफिकची समस्या आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे, अजिबात पारदर्शकता नाहीये, लोक वैतागली, लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवा, अजित पवार असेल, ओके, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, ही एकच टीम आहे, लक्षात ठेवा. यांना एकत्र एकच आहेत असं म्हणणं आहे. काय अजित पवारांकडे कसं बघताय एवढं? इतकं प्रेमाने अजित पवारला घेऊन आहे. लाडकी बहीण बोलणारे यांचं संबंध मी नाही. लाडकी बहिणीला ज्यांनी केलं ते उपमुख्यमंत्री दुसरे लाडकी बहिणीची काळजी घेणारे. आणि दुसरी गोष्ट, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक अजित पवार असताना अजित पवार हे भ्रष्टाचार या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जितकं वाढलं त्यांच्यामुळे वाढलं. एक बी राष्ट्रवादी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुणाला 1500 नकोय. आम्ही आमच्या तेवढं दम आहे. आमच्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामधली जेवढी महिला ना त्यांना पैशांची गरज नाहीये. तुम्ही त्यांना लाचार करताय, तुम्ही त्यांना लाचार करत आहोत. मध्ये पहिले असतात पैसे घ्यायला, हे आम्हाला माहितीये. आता कितीतरी लोक आहेत हे काय पक्षावर महिलांना असं तुम्ही हे करू नका. पैशांचे त्यांना हे करू, आता त्यांना टाकू नका. घरात 4 अर्ज भरलेले आहेत लाडक्या बहिणीच्या योजनेचे आणि लाभ घेतलेला आहे त्यांनी. त्यामुळे लाडक्या बहिणीचं एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. ऐका ना, हा प्रश्न फक्त लाडक्या बहिणीला सभेमध्ये विचारा की एकनाथ शिंदे जो हा वर्षभरात आपला सक्का भाऊ आपल्याला ओवाळणी देऊ शकत नाही. आज 5-10 वर्ष झाले हा एकनाथ शिंदे पवार आपल्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये म्हणजे एक धुण्या भांड्यावाल्या बायकाची महिन्याची कमाई आहे आणि ही खूप झाली. पण ओवाळणीचे ब्रँड अँबॅसेडर त्यांचे फडणवीस आहेत, ते सांगतायत की ओवाळणी देतात लाडकी बहिणीला. एकनाथ शिंदे साहेबांनीच ही योजना आणलेली आहे. एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री नसते तर यांची सत्ताच आली नसते. ओवाळणीचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत नेमके? एकनाथ शिंदे लाडकी बहिणीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत की फडणवीस आहेत की अजित दादा आहेत? राज्यामध्ये असणारे 3 उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्वांचं सहाय्य लाडके बहीण. तितकं व्हायला एकमत झालं. या महानगरपालिकेच्या निवडणूक आपण वेगळे वेगळे लढित आहोत. आणि मला खात्री आहे तुम्ही भ्रष्टाचार बोलले ना, यावेळेस महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच महापौर होणार आहे. आणि ते भ्रष्टाचारांवरती तुमचं काय उत्तर आहे का? कारण का तुम्ही अतिशय मौन बाळगले, कारण का हे सगळे आक्रमक झालेत, पण भाजप एकदम मौन पद्धतीने हे सगळं बघतोय. हे पहा, प्रत्येक पक्षाला आपली आपली भूमिका आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. ते त्यांचं मांडतात. ज्याला जी भूमिका मांडायची ती मांडू देत ना, त्यांना स्वातंत्र्य. आरोप तुमच्यावरती येत ना, हे आरोपांना उत्तर दिलं पाहिजे ना. मुळात लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीनं अत्यंत यशस्वीरित्या राबवलेली योजना आहे. आणि एक मिनिट थांबा ना, मग ती योजना मध्य प्रदेशमध्ये अत्यंत यशस्वीरित्या चालू होती. आणि मग तिथून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने आणि निर्णय जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. मागच्या वेळेस पण भाजपची सत्ता होती की नाही, त्यांनी त्यावेळेस का नाही राबवली? ही डेअरिंग आहे. 45,000 कोटी रुपये मुख्यमंत्री असताना त्यांनी ती डेअरिंग केली. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका तुम्हाला घ्यायचा आहे, भाजपला घ्यायचा आहे का अजित पवारने घ्यायचा, हा प्रश्न पडला. महानगरपालिकेचा मुद्दा नाही, लक्षात ठेवा. महानगरपालिका काय देणार आहे, महानगरपालिका काय देणार ते सांगा. महानगरपालिकेचा मुद्दा आहे का? आता लाडकी बहीण योजना हा मुद्दा, पैसे 14 तारखेला येणार. लाडक्या बहिणीचा मुद्दा हा आम्ही काढला का, मी काढला का इथे? त्यांनी तर काढलाय. माझं म्हणणं असेल की आम्ही कामावर मत मागतो. भारतीय जनता पार्टीने जे काम केले त्या कामाच्या जीवावर आम्ही मत मागतोय. आणि ती ठीक आहे, जरा थांबा. त्यांना सांगा आमची आता परत सत्ता आली ना, यांना नोकऱ्या मिळतील. हे सत्ता आली की नोकऱ्या मिळतील. आम्हाला नोकऱ्यांची नाही ना, जनतेला नोकऱ्यांची गरज आहे. त्यांना नोकऱ्या द्या. 2014 पासून सत्ताच आहे ना. काय झालंय? विशेष सगळे तिकडचेच अजून नका करू. या महापालिकेमध्ये भरपूर जागा रिकाम आहेत, त्यांना द्या नोकऱ्या. या पिंपरी चिंचवड त्यांना सांगा विरोधी पक्षाची भूमिका व्यवस्थित वाटवा, याला विरोध करा, व्यवस्थित रस्त्यावर उतरा. तुमच्या जागा 14 लढतायत म्हणून त्यांचा टोम नाही तुम्हाला असणार ना. आम्ही तर त्यांच्यावर लक्षच ठेवणार. त्यांना येऊ द्या सत्तेमध्ये, आम्ही बघू. लक्षच ठेवू आम्ही. भोसरी विधानसभेमध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक प्रामाणिकपणे जे काम करतोय भाजपमध्ये असन राजूभाई
स्टार्ट पासून आहे भाजपमध्ये आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला तिकीट आहे ना दिलं नाही आणि करोडो रुपयाचे व्यवहार या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाले आणि जे चोर भामटे पालिकामध्ये बसण्यासाठी त्यांना तिकीट दिलेले. माझी अपेक्षा अशी राजूभाई सारखे जे असं ताई सारखे असे लोक पालिकामध्ये पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीचा 35 वर्षापासूनचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षाने जो आदेश देईल तो मानणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने सांगितलं नाही लढायचं नाही लढायचं. मी शहरभर भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतोय. माझ्या प्रभागातल्या 4ही उमेदवारांचा प्रचार करतो. आमच्याकडं पक्षाने दिलेल्या आदेशाला महत्व असतं. आता आमचे येसूफभाई म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर बसणार. माझा येसूफभाईला एक प्रश्न आहे. या ठिकाणी अजितदादा पवार म्हणतात आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार मानतो, एकाही मुस्लिमांना तिकीट दिलं नाही. याचं उत्तर येसूफभाईने दिलं पाहिजे की फुले शाहू आंबेडकर सेक्युलर मानणारा हा पक्ष का मुस्लिमांना तिकीट देत नाही. दलित त्यांनी किती बसवले हे जर येसूफभाईने सांगितलं पाहिजे. बाईंचे उत्तर घेऊन आपण लगेच मग तुम्हाला तुमच्या अपेक्षा होती तिकीट ऐका, नाही बरोबर आहे. शेवटी आम्ही दादाकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये 5 अल्पसंख्याचे तिकीट मागितले होते. शेवटी पक्षाकडे तिकीट मागत असताना आताची तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे लढाई पूर्वीसारखी राहिलेली नाही. एक आपल्याकडे बजेट बी त्याप्रमाणे असायला पाहिजे आणि लढत बी आपल्यासोबत विरोधी कोण आहे त्याला आपण 2 राष्ट्रवादी एकत्र आल्याचा फायदा होतोय की फटका बस? नाही, दोन्ही राष्ट्रवादी आल्यामुळे आम्हाला 100% फायदा आहे. कारण जे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदाराचे मत तुम्ही एकत्र करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मत शहरामध्ये एकत्र करा आमदारकीची निवडणुकीमधले. थोडी धाकधूक वाढली का 2 राष्ट्रवादी? नाही आम्हाला कुणाचाही कसलाही फरक पडत नाही. कोण एकत्र आलं काय किंवा कोणी वेगळं लढलं काय. त्यांना सांगा दर 3-3 महिन्यांनी पक्ष बदलणाऱ्यांचं असं असतं काय. बाकी ऐकून घ्या. अहो थांबा ना एक मिनिट. आम्ही बोलतोय ना. आपण मुद्दा मांडा. या ठिकाणी पिंपरी चिंचवड जनतेला माझं एवढं सांगणं आहे की आज जो काही कर्ज आहे समजा 20 ते 25 हजार करोडचं जे कर्ज आहे पिंपरी चिंचवड मी लिहून देतो. हे सत्ताधारी परत आले तर मी सांगतो डबल कर्ज होणार आहे. 50,000 करोडचं कर्ज होईल पुढच्या 5 वर्षात. सर्व जनतेला मी तमाम जनतेला आव्हान करतो की राष्ट्रवादी आणि बीजेपी दोघेही भ्रष्टाचाराने खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये बघा प्रत्येक राष्ट्रवादी आणि बीजेपीचे जे इच्छुक उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागामध्ये 3-3, 4-4 कोटी खर्च करतायत आणि जे भाजप आणि राष्ट्रवादीचे लोक 4-4 कोटी खर्च करतायत ते नक्कीच भ्रष्टाचार करणार आहेत. निवडणूक आयोगाने आपल्याला खर्चाचं लिमिट दिलेलं आहे. त्यामुळे पैसे खर्च होतात का तर ज्यांचं स्वतःची काही प्रतिमा नाहीये, ज्यांनी नागरिकांमध्ये काही काम केलेलं नाहीये किंवा काही आयात ज्यांना केलेले त्यांना पैसे खर्च. आम आदमीला किती पैसे लागतो विचारू आपण. आम आदमी पार्टीचा उमेदवार जर असेल तर त्यांना किती पैसे लागतात निवडणूक लढवायला सध्या? आम्हाला आहे ना 5 लाख रुपये भरपूर झाले. बस झाले 5 लाख खाते ना. फक्त तुम्ही जनतेचा विश्वास लुटला पाहिजे. काही करायचं नाही आम्हाला. अहो मी काय सांगते सर्वसामान्यांसाठी. आता अभ्यास केला असेल भाजपचा राष्ट्रवादीकडे लय पैशाचा आरोप केला जातोय भ्रष्टाचार करून. त्यांचा किती खर्च होतोय? किती पुरणार आहे आणि किती? अहो ते कोटीत करतात कोटीत. आम्हाला तिकिटासाठी 2 कोटी मागतात. हा 2 कोटी असतील तर लढा. कुठं काय भीक मागायचं? भीक मागून भी मिळतील का 2 कोटी? कुछ प्रूफ है क्या? ऐसे बोलने के लिए तो कोई भी कुछ भी बोलेगा. जो सरकार में रहते हैं उनका सत्ता यहाँ तक चल के आई है. मराठी थोडे फार माझी चांगली नाहीये तरी मराठी मराठीत पहिलं प्राधान्य द्या. पहिलं प्राधान्य मराठीला द्या. विनंती आहे. मराठी पैदा हो गए महाराष्ट्र में बड़े हो गए. आली पाहिजे ना तुम्ही आम्हाला कुठे हिंदी शिकवता. तर किती लागतायत पैसे निवडणूक लढवायला? कारण का हे यांचं आम्ही म्हणणं काय की कुणाकडे पैसे नाही मागितले. कुणी मागितले असेल आम्हाला काय माहित नाहीये. त्यांना मागितलं उमेदवाराला किती लागतात पैसे? नाही आम्ही तुमचा आरोप घेतही नाही आमच्या अंगावर. तुम्ही बरोबर आरोप केला. पैशाबद्दल आमच्या एक मिनिट पैशाबद्दल आहे ना, पैशाबद्दल आमचा हा जो प्रभाग क्रमांक 9 आहे, प्रभाग क्रमांक 9 मध्ये विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांचे पुत्र अण्णा बनसोडे त्यांचे पुत्र आमदार पुत्र ते निवडणूक लढत आहेत. माझ्या कानावर अशी गोष्ट आली उमेदवारी मागे घेण्यासाठी 6 कोटी रुपयाची यामध्ये उलाढाल झाली.
आता तुम्ही मला सांगा, जर उमेदवारी मागं घेण्यासाठी 6 कोटी जर कानावर येत असतील तर आता प्रत्यक्ष पैसे किती खर्च होतील? मग आमच्यासारख्या कष्टकऱ्यांनी, कामगारांनी काय करायचं? आणि उपाध्यक्ष, विधानसभेचे उपाध्यक्ष, ज्या विधानसभेमध्ये अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेवरती हे सगळं तुमचं अजितदादांकडून जे आरोप केले जात आहेत ते सगळे परत हे होतोय की अजितदादा म्हणतायत की भाजपने हे सगळं वाटोळ केलं आणि सगळा हा कारभार जो आहे तो महेश लांडगेंच्या वरती त्यांचा प्रामुख्याने आरोप केला जातो. पण भाजप आत्ता मागच्या वेळेस सत्तेत आलं, याच्या अगोदर 20 वर्ष इथे राष्ट्रवादीची सत्ता होती. या 20 वर्षामध्ये आपण पाहिलं की त्यांनी कारभार कसा केला. त्यांचा कारभार चुकीचा होता म्हणून भारतीय जनता पार्टीकडं सत्ता लोकांनी दिली. आणि आमचा कारभार जर खरंच चुकीचा असेल, माझं वाक्य नीट लक्षात घ्या, आमचा कारभार जर खरंच चुकीचा असेल तर जनता नाकारेल आम्हाला. आता राजूभाऊनी बरोबर म्हणाल्यात की खरंच अर्थाने आता यावेळेस महानगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता येणार आहे. जनताने या ऐकून घेतलेल्या किंग मेकर असतात. बघा, इथे ना सत्ता मला नाही वाटत शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय कुणाची सत्ता येईल. आता महायुतीतले सगळे शिलेदार आहेत. विरोधी पक्ष म्हणून आज मनसे आहे, आम आदमी पार्टी आहे किंवा महाविकास आघाडी आहे. त्याच्यामधनं मी तुम्हाला सांगते, यांना सत्य द्यायचंय, त्यांना सत्य द्यायचंय, पण आम्ही नसेल तर हे कुणीही सत्य देऊ शकणार नाही. सत्तेसाठी लढतात, आम्ही विरोधक म्हणून लढतोय. आम्ही खरे विरोधक आहोत. आम आदमी पार्टी मनसे पण आहेत की विरोधात जागा लढतायत ते त्यांच्याकडून सगळ्यांच्या घरी चालू आहे. दंड त्यासाठी डोपटलं आम्ही सत्ताधाऱ्यावर लक्ष ठेवू आणि विरोधावर 100% लक्ष ठेवणार आम्ही. हे पहा, यांच्या सगळ्यांची जी कळकळ आहे, यांना विरोधी पक्ष म्हणून काम करायचंय, ती कळकळ त्यांची पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना गणरायाचरणी करतो. यांना पण आमच्या बरोबर यायचंय, आमच्याशिवाय सत्ता होणार नाही असं ते म्हणतात. त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होऊ द्या. स्पष्टपणे सांगते, आम्ही आमचे जे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, त्यांना ठाण्यामध्ये यांना तिथं त्यांचे पायाजवळ बसावं लागलं की ते सत्तेमध्ये तिथे घ्या म्हणून. त्या जागा लढलेल्या आहेत. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेब नसते तर हे लढू पण शकत नव्हते. त्यामुळे युती करायची नाही म्हणले. जेव्हा दिल्लीचा आदेश आला तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना मंडीतील तेवढ्या जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे जिथं सत्ता आहे तिथं रुबाब करण्याची काही गरज नाही. तिथे तुम्ही आमच्या ताटाखाली आहात हे यांनी लक्षात ठेवावं. मागच्या वेळेस स्वतंत्र एकट्या भाजपने लढून 82 जागा जिंकल्यात. सेनामेना कोण नव्हती आमच्यावर. 82. पण आता शक्य आहे. शक्य आहे. अच्छा, हे विरोधक आहेत ना. शरद पवार साहेबांसोबत आमची हे जर कमी पडलं तर ताई आहेत आमच्यासोबत. ह्यांचं ठरलंय सत्ता येण्यासाठी राज्यामध्ये सगळे एकत्रित आहे. आम्ही जनतेसाठी एकत्रित आहे. मला एक सांगा, सत्तेमध्ये येण्यासाठी यांनी बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हात धरून हे पक्ष आले, महाराष्ट्रात आले. त्याच्यानंतर यांनी 2 पक्ष फोडून सत्ता टाकायचे काम केलं आणि हे स्वतःमध्ये बळ नसताना आता पण इकडचे तिकडचे लोक घेत आहेत, जे माझी नगरसेवक घेत आहेत आणि त्याच्यावर सत्ता भोगण्याचा आम्ही जनतेला दाखवत आहेत. जनता मनसे पण बाळासाहेब ठाकरेच्या नावावरच तयार झाली. दुसऱ्यांची पोरं कडव घेतायत आणि आपली म्हणून सांगतायत. आम्हाला ठाकरेंची नेतृत्वाचा अभिमान आहे. आपण शेवटाकडे येऊया. आपण हवा कोणाचे? आज अशी परिस्थिती आहे, भारतीय जनता पार्टी असू, राष्ट्रवादी काँग्रेस असू, मनसे असू किंवा शिवसेना असू, सगळे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊनच इलेक्शनला उतरले. हे सत्य आहे. थोडक्यात सांगा, आता पिंपरी चिंचवड मध्ये हवा कोणाची आहे? पिंपरी चिंचवड मध्ये हवा कोणाची आहे? शिवसेनेची. आम आदमीची, सामान्य माणसाची हवा. शिवसेना फक्त भाजपची हवा. एक मिनिट. हवा यांची सत्ता आमची. हवा नाही, सत्ता आमची. हवा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे याची हवा काही नाही, हा एकटाच आहे. यांचं नाही पुढे पत्तान म्हणे आले आमची सत्ता. जातात एकच सांगतो, हे म्हणले एकटेच आहेत पण ईव्हीएम यांचा संघ आहे त्याच्यामुळं हे हा सगळा गोंधळ अगदी 16 तारखेपर्यंत, म्हणजे मतदान झाल्यानंतर सुद्धा हा गोंधळ अगदी राज्यभरातल्या 29 महापालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हाच सगळा रणसंग्राम आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून या प्रेक्षकांना दाखवलाय. त्यामुळे नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये काय घडतंय
पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतायत. भाजपचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे आणि शिवसेना धनुष्यबाण असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, इकडे मनसे असेल, आम आदमी पार्टी असेल किंवा आरपीआय असेल, या सगळ्याच पक्षांनी या बलाढ्य पक्षांना घेरण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.